याच्याबद्दल मी हा जो निर्णय असतो माननीय सभापतींनी कामकाजात घेण्याचा, तर त्याबद्दल BSc मध्ये चर्चा झाली होती आणि त्यानुसार खास करून राज्य स्तरावरचा हा धोरणात्मक निर्णय असतो तसा निर्णय घेतलेला आहे। माननीय एकनाथजी शिंदे यांनी मला संधी दिल्यामुळे मला 5व्यांदा आमदार होण्याची संधी मिळालेली आहे आणि याच्यापूर्वी काम करत असताना आधी कोविडचा मोठा प्रश्न 2-2.5 वर्ष, त्याचबरोबर बाकीचे झालेले बदल या पार्श्वभूमीवर हे मला काम करण्याची संधी मिळाली। त्याच्यामध्ये विशेषतः गेल्या वर्षात आपण पाहतोय की लाडक्या बहिणींना मदत देणं, एकल महिलांचा प्रश्न सोडवणं, समान नागरी कायद्याला केंद्र सरकारने चालना देणं, असे अनेक चांगले निर्णय झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल सभागृहात सुद्धा कामकाज करता आलेलं आहे। आमचे पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे सर्वोच्च नेते आहेत आणि याच्याबद्दल त्यांनी जे काही आतापर्यंत मला सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहेच आणि त्यांनी चांगल्या प्रकारे चांगल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी संधी दिलेली आहे। त्यांनी जे मला सहकार्य आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आभारी आहे आणि अर्थातच त्यांचा या निवडणुकीतल्या उमेदवारीबद्दलचा जो निर्णय असेल तो पूर्णपणाने आम्हाला सर्वांनाच मान्य असेल आणि ते अतिशय या बाबतीमध्ये धोरणी, चाणाक्ष आणि राज्यामध्ये शिवसेनेच्या हिताचा विचार करणारे नेते आहेत आणि त्यामुळे महिलांच्या प्रश्नावरती तर त्यांनी सातत्याने न्याय दिलेला आहे। हा फार महत्त्वाचा निर्णय सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेला आहे। अनेक वर्षापासून स्त्रियांची एक चळवळ चालू होती शेतकरी म्हणून की त्यांनाही जमीन कसण्यासाठी मिळाली पाहिजे आणि अशा वेळेला बचत गटांना 2.5 हेक्टरपर्यंतची जमीन कसण्यासाठी देणं आणि त्याच्यामध्ये रोपवाटिका किंवा शेतीचे वेगवेगळे उद्योग करणं, त्याला पूरक उद्योग करणं, यासाठी म्हणून लातूरला जेव्हा भूकंप झाला त्याला एक चांगलं फार मॉडेल महिला आर्थिक विकास महामंडळ आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी तयार केलेलं होतं युतीच्या सरकारमध्ये। मी त्यावेळेला माविमचे अध्यक्ष होते। तिथे आम्हाला दिसलं की महिला शेती तर करू शकतात पण वेटरनरीची मदत घेऊ शकतात, पशुपालन करू शकतात, ट्रॅक्टर चालवू शकतात आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांना, शेतकऱ्यांना ओळख देण्याचं काम सुद्धा हे सरकार नवीन कायदा आणून करतंय आणि अशा वेळेला स्त्रियांना जमीन देणं बचत गटांना हा जो निर्णय घेतला तो अतिशय स्वागतार्ह आहे आणि म्हणून मी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करते आणि कालच पालघरमध्ये या संदर्भात आम्ही एक मेळावा घेतला आणि महिलांपर्यंत या निर्णयांची माहिती पोहोचवतोय। या संदर्भामध्ये आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे जे घडलेलं आहे ते योग्य नाही आहे। त्याच्यानंतर बाकी प्रवक्त्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे अपशब्द कुणीही वापरणं हे अयोग्यच आहे आणि या संदर्भात शिवसेना पक्षाने त्याबाबतची दखल घेतलेली आहे। पत्रकारांचा सन्मान ठेवणं, पत्रकारांना संरक्षण कायदा यावा या सभागृहात म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत आणि अनेक घटनांमध्ये महिला पत्रकार असतील, बाकीचे पत्रकार असतील, त्यांच्यासाठी म्हणून आमची कायम सन्मानाचीच भूमिका आहे। त्यांची भूमिका जी आहे ती त्या संदर्भामध्ये ते योग्य त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की ते पावलं उचलतील आणि त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मुळात हा वर्णी शब्द आहे ना, तो वर्णी म्हणजे कुठेतरी काहीतरी एखाद्याची पात्रता आहे की नाही न बघता लावल्यासारखं थोडंसं होतं। मला इथे सांगायचंय की केंद्रीय आमचे नेते NDAचे माननीय नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा आणि या आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या समन्वयातून जे नाव होईल ते निश्चित होईल। प्रतापराव जाधव आता विद्यमान मंत्री आहेत। आमच्या जे काही कार्यकर्त्यांचं किंवा सगळ्या आमचं मानस पाहिलं तर आम्हाला कोण शिफारस विचारलेली नाही आहे, परंतु श्रीकांत शिंदे स्वतः आरोग्यविषयक निष्णात डॉक्टर आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी भारतभर ते नेटवर्क आहे आणि आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी खूप काम ते करू शकतील आणि म्हणून त्यांचा जर का सहभाग झाला
आणि त्यांना जर का पक्षांनी संधी दिली आणि तशा पद्धतीने केंद्रीय नेत्यांनी सुद्धा मान्यता दिली तर मला असं वाटतं की खूप चांगलं काम त्यांच्या हातून होऊ शकेल.